नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महाराष्ट्राच्या साधारणतः म्हणजे आता ह्या 1960ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. त्याच्या आधीचं जे राजकारण आहे ते थोडंसं मी बाजूला ठेवतो यासाठी की तेव्हा महागुजरात म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र होतं. मराठवाड्याचा काही भाग जिथं आम्ही राहतो तो नंतर समाविष्ट झाला. विदर्भाचा भाग पण नंतर आला. म्हणजे आत्ताचा मराठवाडा, आत्ताचा विदर्भ आणि महाराष्ट्राचा बाकी भाग हे एकत्र असे पहिल्यांदाच जे आले ते 1960. त्याच्यापासून गुजरात वेगळं झालं. म्हणजे आत्ताचा जो महाराष्ट्र आपल्याला दिसतो आहे त्याची प्रत्यक्ष निर्मिती 1960ला झाली. 1 मे 1960 आपला महाराष्ट्र दिन आपण साजरा करतो. आणि आता या सगळ्याला 66 वर्ष होत आहेत. या सगळ्या 66 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडतंय की काँग्रेसेतर असा कुठला एखादा नेता आहे आणि त्याचं महाराष्ट्राच्या राजकारणावरती पूर्ण नियंत्रण तयार झाले आणि त्या नेत्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. आत्तापर्यंतचे सगळे नेते जे होते काँग्रेसी परंपरेतले होते. शरद पवारही काँग्रेसी परंपरेतलेच आहेत आणि त्याच्यातला त्यांच्या एकूण कारकिर्दीतला जास्तीत जास्त भाग हा प्रत्यक्ष काँग्रेसमध्ये किंवा काँग्रेसच्या बरोबरीनंच पार पडलेला आहे. आज तागायत फक्त 6 वर्षाचा कालखंड असा होता 1980 ते 1986. शरद पवार काँग्रेसच्या बाहेर होते. मग ते काँग्रेसमध्ये गेले. राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली तरी 6च महिन्यात परत त्यांनी घुमजाव केलं. भाकरी कुठं काय कशी फिरवली माहिती नाही, पण पवार पुन्हा सोनिया काँग्रेस बरोबर गेले. तिथून पासून ते सत्ता उपभोगतात. आता इथे कागदोपत्री तरी इंडिया आघाडीचे घटक आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणावरती पूर्णपणे काँग्रेसी असो किंवा काँग्रेसमधून बाहेर पडून पुन्हा काँग्रेस बरोबर गेलेले शरद पवार असो यांच्यासारख्यांचा पगडा होता. थोडंफार विरोधी पक्षाच्या राजकारणामध्ये डावे पक्ष, समाजवादी किंवा ज्या मी परभणीतून येतो त्या परभणीमध्ये असलेला शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी संघटना नव्हे, या सगळ्यांचं काही एक प्रमाणामध्ये पकड होती. पण तरी सत्ता नव्हती प्रत्यक्षात, ती काँग्रेसकडेच होती. पण तरीही विरोधातलं जे राजकारण होतं ते फार मोठ्या प्रमाणामध्ये समाजवादी आणि डाव्या चळवळींकडे होतं. अशी साधारणतः महाराष्ट्राची विभागणी होती. 1990ला पहिल्यांदाच मोठ्या संख्येनं विरोधक विधानसभेमध्ये निवडून आले आणि ते न डावे होते न काँग्रेसवाले होते. भाजप आणि शिवसेना युतीचे 91-92 आमदार निवडून आले होते महाराष्ट्राच्या विधानसभेत पहिल्यांदाच. त्याच्या जेमतेम एक 10-1 वर्षामध्ये नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नितीन गडकरी तर नंतर आले, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले मोठे नेते होते. त्यांच्या हातात विरोधकांचं म्हणून जे राजकारण आलं. शिवसेना तर प्रत्यक्ष सत्तेवरतीच होती. मनोहर जोशी नंतर नारायण राणे हे 2 मुख्यमंत्री त्या काळात शिवसेनेचे होऊन गेले. साधारणतः 1900 म्हणजे ह्या शतकाच्या शेवटी देवेंद्र फडणवीसांच्या रूपानं पहिला एक तरुण महापौर नागपूर महानगरपालिकेला लाभला आणि तिथून त्यांची कारकीर्द सुरू झाली. शांतपणे जवळपास गेली सुरुवातीचे एक 10-12 वर्ष त्यांनी काम केलं. त्यांच्यातलं पोटेन्शियल लक्षात आल्याच्या नंतर 2014ची जी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे भाजपचे काय म्हणता येईल त्याला की राज्याध्यक्ष बनलेले होते. राज्याचे त्या भाजप प्रदेश कमिटीचे ते अध्यक्ष होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पहिली लोकसभा निवडणूक 2014ला लढल्या गेलेली होती. मोदींची लाट होती. 48 पैकी 41 जागा त्यांच्या निवडून आल्या. अजून एक जागा राजू शेट्टीच्या रूपानं अपक्ष म्हणजे 48 पैकी 42 जागा त्या युतीच्या तेव्हा महायुतीच्या निवडून आलेल्या होत्या. मोदींची लाट होती. मोदींना श्रेय निश्चितच आहे. पण त्या जोडीला राज्यातल्या भाजपाचा नेता म्हणून जर कोणी एकच नाव घ्यायचं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांचं घ्यावं लागतं. मग विधानसभा निवडणूक झाली कारण की दिल्लीत सत्ता आलेलीच होती. त्याच्यामुळं तो एक उत्साह सगळ्यांना होता. सगळ्यात मोठा पक्ष म्हणून तो निवडून आला आणि 2014, 2019, 2024 या सलग 3 निवडणुका भाजपला 100च्या पुढे नेऊन ठेवण्यामध्ये आणि त्याच्यातही एक 2.5 वर्षाचा महाविकास आघाडीचा टांगा पलटी घोडे फरार असा सर्वसामान्य लोकांनी दिलेल्या कौलाला धतुरा दाखवण्याचा काळ जो वगळला 2.5 वर्षाचा, तर जवळपास 14 पासून ते आत्तापर्यंत म्हणजे 10-1 वर्ष देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्राच्या राजकारणावरती, फक्त भाजपवरतीच नाही महाराष्ट्राच्या राजकारणावरती बऱ्यापैकी नियंत्रण आहे, कमांड आहे, त्यांचा प्रभाव आहे.
नेमकं आता हे मी एवढ्यासाठी सांगतोय की आता ज्या वावड्या आता नाही आधीपासूनच उडवलं जातं की देवेंद्र फडणवीस कसे केंद्रात जाणार, देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये मंत्री कसे होणार. संजय राऊतांसारख्यांनी बडबड करणं आपण समजू शकतो, पण त्यांच्यातले एक वाक्य असे की तुमच्यातलेच काही लोक देव पाण्यात घालून बसलेले की देवेंद्र फडणवीस वरती गेले पाहिजे. कशामुळे वरती गेले पाहिजेत? दिल्लीमध्ये गेले पाहिजेत कारण की मग इथली जागा रिकामी होईल, तिथं आपल्याला बसता येईल. एरवी आपल्याला बसता येण्याची शक्यता नाही. ही ह्याच्यातली नेमकी गोम आहे. ती विरोधकांची पण आहे आणि प्रत्यक्ष हे म्हणण्याप्रमाणे जर असलेच तर काही भाजपमधल्यांची पण आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणावरती आणि गृह खातं आपल्याकडे ठेवण्याची जी ट्रिक, ती क्लुप्ती शरद पवार स्वतः वापरायचे. कारण की शरद पवारांनी कधीही गृह खातं काँग्रेस बरोबरच्या ह्याच्यामध्ये काँग्रेसकडे दिलेलं नाही. सत्ता स्थापन करत असताना मुख्यमंत्री पद दिलं, पण त्यांनी गृह खातं मात्र देऊ दिलं नाही. आग्रहानं स्वतःच्या पक्षाकडे स्वतःच्या ताब्यात ठेवलं. एका अर्थाने शरद पवारांचाच गुरुमंत्र देवेंद्र फडणवीसनी उचलला आणि त्यांनी गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवलं. ज्या काळामध्ये ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्याही काळामध्ये गृहमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होतं. आज देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये सगळ्यात जास्त ही जी बोंब केली जाते ती स्वपक्षाकडून असं छुप्या पद्धतीनं, विरोधक तर काय प्रश्नच नाही, विरोधकच आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ते आहे. गृहमंत्रीपद त्यांच्याकडे आहे, सातत्यानं त्यांच्याकडे राहिलेले, त्यांना केंद्रीय नेत्यांचा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे त्यांना ज्या काही सगळ्या प्रशासनातल्या बाबी राबवून घ्यायच्या आहेत, जे काही निर्णय घ्यायचे आहेत, ज्या काही गोष्टी प्रत्यक्षामध्ये अंमलात आणायच्या ते सगळं करता येतं. आणि ह्या सगळ्यांची बोंब हीच आहे. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी सारखं स्वतः प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचं चारित्र्य निष्कलंक ठेवलेलं असल्यामुळे आरोप करणारे किती करो, नुसते फुकटचे आरोप कधी करता येतात, पण ते सिद्ध तर सोडा, त्याचा कुठलाही पुरावा तर सोडा, त्याचा अंदाज पण येऊ नये अशा पद्धतीने, म्हणजे बिलकुल त्याचं कुठल्याच पद्धतीनं त्याचं हे होत नाही, बदनामी होत नाही, कारण की त्यांनी तशा पद्धतीचा कारभार केलेला. या सगळ्यामुळे हे काय म्हणत बसतात, तिथं तर काही करता येत नाही, त्यांना तर कुठं कचाट्यामध्ये सापडता येत नाही. अगदी जेव्हा त्यांच्याकडून सत्ता तुम्ही हिसकावून घेतली आणि त्यांना विरोधी पक्ष नेतेपदी बसायला लावलं, त्यांनी त्याचाही उपयोग करून घेतला. आपदामे अवसर आणि सचिन वाजेचं जे प्रकरण त्यांनी काढलं आणि ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंचं सरकार नंतर पुढं गडगडलं, घसरणीला लागलं, इवन उद्धव ठाकरेंचं राजकारणच घसरलं. तेव्हापासून सत्ता तर गेलीच गेली, सत्ता गेल्याचा मुद्दा नव्हता. स्वतः देवेंद्र फडणवीस सारखी उद्धव ठाकरेंना पण संधी होती. सत्ता गेल्याच्या नंतर ठामपणे विधिमंडळात जाऊन विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारायचं आणि त्याचा फायदा घेऊन नंतर परत सत्तेवर यायचं, जे प्रत्यक्ष करून दाखवलं ना देवेंद्र फडणवीस यांनी. मग उद्धव ठाकरेंनी का नाही केलं? लोकसभेच्याही निवडणुकीमध्ये चांगली, म्हणजे विजय मिळो किंवा पराजय, दोन्हीचाही योग्य तो बोध घेऊन भाजपवाले आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस योग्य ते काम करताना लोकांनी बघितलेत गेल्या 15 वर्षात, जुनं तर जाऊ दे. आणि ह्याच्या नेमकं उलट तथाकथित जी काही महाविकास आघाडी आहे ती तर अशी आहेत, लागले न 2-4 शिंतोडे झाडांना, नाचही सुरू झाला जंगलात मोरांचा. 2024च्या लोकसभेमध्ये बऱ्यापैकी जागा मिळाल्या, ते इतके हवेत गेले की कोणी मुख्यमंत्री व्हायच्यावर चक्क भांडणं सुरू झाले. या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस सारखा नेता ठामपणे उभा आहे, त्याच्या पाठीशी त्याचा पक्ष उभा आहे, संघटन उभं आहे, त्याचे केंद्रीय नेतृत्व त्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. महाराष्ट्राचा विकास होत असताना दिसत असतानाही त्याच्याबद्दल विनाकारण काड्या करत बसणे, समृद्धी महामार्गासारख्या प्रकल्पावर तर आज सुद्धा घाणेरड्या बातम्या मुद्दाम छापल्या जातात. म्हणजे एक वाहन चालक बेधुंद पद्धतीने मागून येऊन दुसऱ्या वाहनाला धडक देतो आणि अपघात घडतो, तरी ती समृद्धीची बदनामी असते. मिसिंग लिंकच्या प्रत्यक्ष बोगद्याच्या बाहेर दरड कोसळती, प्रत्यक्ष बोगद्याला काहीच झालेलं नसतं, बोगद्यातल्या रचनेचा कुठलाही दोष नसतो, पण ते बोगद्या आणि ते सगळं पैसे कसे पाण्यात गेले आणि सगळं कसं वाटोळ झालं अशा घाणेरड्या बातम्या लावल्या जातात. मेट्रोच्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये संरक्षक भिंतीचा कठडा अर्धवट राहतो, कोसळतो, त्याच्यामुळे पाणी आतमध्ये येतं, लगेच 200 कोटी पाण्यात, अशी घाणेरडी बातमी सामनासारखं वर्तमानपत्र लावतं. एवढं सगळं करून सुद्धा विधानसभेची निवडणूक जिंकली, नगरपालिकांची, महानगरपालिकांची, जिल्हा परिषदांच्या निवडणुका जिंकून देवेंद्र फडणवीस यांनी आपण कसे निर्विवाद नेते आहोत महाराष्ट्राचे हे आकड्यातून आणि कृतीतून सिद्ध केले. हे ज्यांना खुपत नाही ते सगळे देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार ह्याच्या पुढ्या उडवत बसतात. ते पोपट घेऊन बसणारे जे असतात ना, भविष्य सांगणारे, तशी यांची अवस्था होऊन बसलेली आहे. ह्यांना काहीच करायला कामधंदा आता उरलेला नाही.
बसलेत हे पोपट घेऊन आणि त्या चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार हे महाराष्ट्रात राहणार. प्रत्यक्षामध्ये सगळ्या चिठ्ठ्या ह्यांच्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार अशाच आहे. पोपटानं कुठली जरी चिठ्ठी उघडली तरी देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार अशा पुढ्या सोडून द्यायचे हे काम करत बसतात. आणि हे जे सगळे लिब्रांडो पत्रकार आहेत ते त्या बातम्या मोठ्या करत बसतात. ह्याच्याशिवाय त्याच्यामध्ये काही नाही. देवेंद्र फडणवीस ज्या कुठल्या निमित्ताने ज्या कुठल्या क्षणी पक्षाचा निर्णय होईल आणि दिल्लीमध्ये जातील समजा तर दिल्लीत ती चांगलीच कारकीर्द करून दाखवतील. त्याच्याबद्दल काही वेगळं सांगायची गरज. पण इथे बसून त्यांच्या विरोधामध्ये पुढ्या सोडून जे बसतात ते पाहून करमणुकीशिवाय दुसरं काही साध्य होत नाही हे खरं. इथे थांबूया. धन्यवाद.